कॅपराऊंड 1मध्ये विद्यार्थ्याला COEPची इलेक्ट्रिकल ही ब्रँच मिळाली होती। कॅपराऊंड 1चा अलॉटमेंट आलं होतं, त्यानंतर बेटरमेंट केली आणि कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरला। व्यवस्थित सगळा विचारपूर्वक करूनच ऑप्शन फॉर्म भरला होता आणि कॅपराऊंड 2चं ज्यावेळी अलॉटमेंट आलं त्यावेळी PICTची IT ब्रँच मिळाली होती। आता विद्यार्थ्याला रिग्रेट काय वाटायला लागलं की आपण एक चांगलं COEP सारखं टॉपचं कॉलेज हातातून घालवलं का, तर आपल्याला IT ब्रँच मिळते म्हणून। आणि झालं असं की त्यावेळी फक्त कॅपराऊंडचे 2च फक्त कॅपराऊंड्स होते, म्हणजे आता जसे आपल्याला 4 कॅपराऊंड्स आहेत ना, त्यावेळी नव्हते, फक्त 2च कॅपराऊंड्स होते का, कारण का कोरोना नंतरची ती पहिली बॅच होती। त्यामुळे झालं असं की खूप रिग्रेट वाटायला लागलं की चांगलं कॉलेज आपण सोडलं। पण नंतर जाऊन रिअलाइज झालं की जो आपण डिसिजन घेतलाय COEPचे इलेक्ट्रिकल ब्रँच सोडून PICT IT मध्ये शिफ्ट होण्याचा, तो अगदीच योग्य आहे का, कारण का पुढे जाऊन ज्या प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज असतील त्या कंपॅरेटिव्हली इकडे PICTला जास्त मिळत होत्या। खरं तर ही कुठलीही वेगळी स्टोरी नाही, हा इन्सिडेंट जो माझ्यासोबत घडला होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला आणि हा इन्सिडेंट भरपूर मुलांसोबत आता सुद्धा घडणार आहे का, कारण का आता कॅपराऊंड 4चं जे अलॉटमेंट आहे ते आज डिक्लेअर होते आणि मला माहिती आहे की बहुतांश मुलं याच मनस्थितीत असतील की आपण चांगलं कॉलेज सोडलं का, ही उगाचच कॉलेज घेतलं, हे कॉम्प्रोमाइज केलं। मात्र ॲट द एंड तुम्हाला एक सांगायचं आहे, या गोष्टी माझ्यासोबत सुद्धा घडल्या होत्या की आपण COEP सोडलं वगैरे, हे रिग्रेट खूप चाललं होतं, परंतु नंतर जसं कॉलेज व्यवस्थित चालू झालं त्यानंतर सगळ्या गोष्टींसोबत आपण ॲडॅप्ट करत जातो। वाटायला लागतं की नाही, जे भेटले ते पण चांगलंच आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका। जे काही आज अलॉटमेंट भेटणार आहे ते नक्कीच चांगलं आहे। ऑलरेडी तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार व्यवस्थित कॉलेजेस भेटलेले आहेत। आता तुमची जबाबदारी काय आहे, तर व्यवस्थित फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला सामोरे जाणं, चांगला CGPA मेंटेन करणं, कोडिंग स्किल्स डेव्हलप करणं हे आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। आजचं जे आहे ना, कॅपराऊंड 4चा अलॉटमेंट डिक्लेअर होते। जवळजवळ 2 महिने म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने ही पूर्ण प्रोसेस तुम्ही फेस केलेली आहे। जवळजवळ तुम्ही विचार करा, यावेळेची जी कॅप प्रोसेस आहे ना ती खूप डिफरंट होती। म्हणजे आता गेली 4 वर्षांपासून मी सुद्धा ही काउन्सिलिंग प्रोसेस वगैरे करतोय, तर यावेळीची कॅप प्रोसेस का वेगळी होती, एक तर त्यांनी 4 कॅप राऊंड्स यावेळी इंट्रोड्यूस केले होते, म्हणजे एक एक्स्ट्रा राऊंड। त्यानंतर यावेळी सगळे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतील, स्पॉट राऊंडचे सीट्स असतील, हे सगळे चेंज करून टाकले। इव्हन जे कॉलेजेस डोनेशन किंवा मॅनेजमेंट कोटा थ्रू सीट्स ॲक्सेप्ट करत होती त्यांना सुद्धा त्यांनी रिस्ट्रिक्शन्स आणले। त्यामुळे यावेळीची कॅप प्रोसेस आहे ना ती नक्कीच थोडी कॉम्प्लिकेटेड होती, मात्र चांगले बदल विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले। त्यासोबत भरपूर स्कॅम्स वगैरे ते मी ऑलरेडी पण सांगितलं होतं की CETच्या पर्सेंटाईलमध्ये घोळ होणं हे काही नवीन नाही आहे। गेल्या 2 वर्षांपासून मी बघतोय कित्येक मुलांना चांगले मार्क्स असून सुद्धा म्हणावं तितकं पर्सेंटाईल मिळालेलं नाही आहे। त्यामुळे या गोष्टी होत असतात। हे CET सेल काहीही ॲक्शन घेणार नाही आणि ते यापुढेही घेणार नाही। तुम्ही कितीही आवाज उठवा, कितीही व्हिडिओज करा वगैरे, ते काही म्हणत नाही। त्यांच्याकडे सिम्पली त्या पर्सेंटाईलचा एक फॉर्म्युला आहे, ते तुम्हाला सांगतात इतकं पर्सेंटाईल आहे, इतक्या मुलं तुमच्यापेक्षा टॉपला होती वगैरे वगैरे, आणि ते तुम्हाला शांत करून देतात। ठीक आहे, सो अपार्ट या सगळ्या गोष्टी थोड्या बाजूला जाऊ देत, एक तर आपलं कॅपराऊंड 4चं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होते। माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मला माहिती आहे की या कॅपराऊंड 4पर्यंत तुम्ही नक्कीच इतका संयम ठेवून इथपर्यंत आलाय। भरपूर मुलं तरी कॅपराऊंडमध्ये आपल्याला कॉलेज भेटणारच नाही आहे, चांगलंच नाही भेटणार नाही म्हणून कधीच गिवअप करून बाजूला गेलेले आहेत। मॅनेजमेंट कोटा असतील, प्रायव्हेट कॉलेजेस असतील किंवा कॅपराऊंड 1 नंतरच समाधानी झाले आहेत। मात्र तुम्ही काहीतरी चांगलं कॉलेज मिळवून इथपर्यंत संयम ठेवून इथपर्यंत पोहोचलाय, याचा अर्थ काय, तुम्ही ट्राय करताय की तुमच्या पर्सेंटला काहीतरी चांगलं भेटेल। खरं तर आज तो दिवस आलेला आहे। कॅपराऊंड 4चं जे अलॉटमेंट आहे ते संध्याकाळपर्यंत येईलच। त्यानंतर माझा एक दुसरा व्हिडिओ मी रिलीज करेल, आजच करेल, की कॅपराऊंड 4 नंतरची नेक्स्ट प्रोसेस काय आहे, तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। खरं तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा। एक गोष्ट मात्र सांगायची आहे, कॉलेज लोअर मिळाले, चांगलं मिळाले म्हणून कुणीही रिग्रेट करायचं नाही आहे। जे कॉलेज मिळाले ते चांगलंच आहे। तसं पण तुमच्या पर्सेंटाईलला जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते चांगलंच आहे आणि जी कॉलेजेस वरचे आहेत ना त्याच्यामध्ये काही फार फरक नाहीच आहे। कॉलेजेस जे आहेत ना, आपण म्हणतो टियर 1, टियर 2, टियर 3, टियर 2च्या कॉलेजेसमध्ये जास्त फरक नाही आहे। ॲट द एंड मॅटर काय करतं, तुम्ही 4 वर्ष किती मेहनत घेता, तुमचा CGPA, तुमचे कोडिंग स्किल्स, तुमचे ॲकॅडमिक्स तुम्ही कसं स्ट्रॉंग बनवता यावरती डिपेंड करतं। ठीक आहे, आता सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा। आज जसंही कॅपराऊंडचं अलॉटमेंट डिक्लेअर होईल ना, मी व्हिडिओ रिलीज करेल आणि तुम्हाला नोटिफाय करेल। तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो। धन्यवाद।